ओम धर्मनाथाय नमः। महाराष्ट्र राज्यात सांगली जिल्ह्यातील कडेगाव ह्या तालुक्यातील एदगाव हे एक छोटं गाव, ज्या गावात धर्मनाथाची स्वयंभू मूर्ती असून ह्या धर्मनाथाचा बीजोत्सव माघ द्वितीयेला पार पडतो। ह्या उत्सवात पारायण, ज्ञानेश्वरी वाचन असे विविध उपक्रम साजरे केले जातात। लोकांचा उत्साह, जल्लोष ह्या धर्मनाथाच्या बीजेच्या दिवशी दिसून येतो। त्या दिवशी घरातली मंडळी, लहान मुलं, नातेवाईक सर्वच जण एकत्र धर्मनाथावरती पुष्पवृष्टी करण्यासाठी जमतात। धर्मनाथाची पूजा झाल्यानंतर पूजेचा प्रसाद म्हणून जेवणही दिलं जातं। ह्या बीज उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घरी त्यांची मुलं, नातेवाईक आल्यामुळे गावात एक प्रकारे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल। मित्रांनो, प्रत्येक गावाचं स्वतःचं असं एक वेगळेपण असतं। प्रत्येक गावाची जत्रा, मेळावा आणि अशा प्रकारचे बीजोत्सव जे साजरे केले जातात ते वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात। मित्रांनो, एदगावमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणारा हा धर्मनाथाचा बीजोत्सव एकदा तरी पाहायला नक्की या। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील। अशा पद्धतीने पुष्पवृष्टी केली जाते आणि हा बीजोत्सव जो आहे तो साजरा केला जातो। पूजेनंतर तुम्ही बघू शकता सर्वांना प्रसाद म्हणून जेवणही दिलं जातं। आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या परिसरामध्ये, मंदिरामध्येच वेगवेगळी छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत। ही आहे महादेवाची पिंड, अतिशय नाजूक अशी ही पिंड, तुम्ही दर्शन घेऊ शकता। ज्यांना बीजेला जायला जमत नाही ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या मार्फत धर्मनाथाचं दर्शन घेऊ शकता। ही आहे धर्मनाथाची स्वयंभू मूर्ती। तर मित्रांनो, कसा काय वाटला हा एदगाव मधील धर्मनाथ बीजेचा यात्रोत्सव? तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील। थँक्यू फ्रेंड्स।